हे रोहितचं शेत आहे ना? हा, पण तुम्ही कोण? मी रोहितचा मित्र आहे. कौ मजा करायला सर तुम्ही? मी तुमची मजाक नाही करालो. मला एवढं सांगा, रोहित कुठे? ते इथं शेजारी उसाचा कारखाना आहे ना, तिथं काम करतात ते. तुम्ही ही पत्रिका त्यांच्यापाशी देतात का? पण साहेब, तुम्ही हाय तरी कोण? रोहित आपला लहानपणीचा मित्र आहे आणि आम्ही दोघं संघ शिकायला होतो. आता मुपलं लग्न आहे. तुम्ही जर त्यांना मुपलं नाव सांगितलं ना, त्यांना लगेच ओळख होईल आणि मुपलं नाव राहुल आहे. तुम्ही जर हे कार्ड त्यांना दिलं ना, त्यांना लगेच समजन. बरं ठीक आहे, येतो मग मी. कल्पना, मला लय भूक लागली. काही भाकरी विक्री आणल्या का नाही? कल्पना, ही लग्नाची पत्रिका कोणाची आहे? ते तुमचा कोणता तरी मित्र आलता ना, ते देऊन गेलं. आपला कोणता दोस्त असन? पत्रिका बी लय भारी दिसती. राहुल. राहुल? राहुल गेला हे कार्ड देऊन? मला तर वाटलं राहुल मला विसरून गेला असन. मला वाटलं एवढा मोठा माणूस झाला आणि एवढा मोठा श्रीमंत आहे, मला विसरला असन. पण नाही. कुठे गेला तू? कवा आलता आणि कुठे गेला? आताच गेले तिकडं. तू स्वयंपाक करून ठेव, मी आता येतो इकडून. अहो ऐका तर खरी. हा राहुल, अरे रोहित, तू कसा आहेस तू? मी एकदम ठीक आहे. आणि ही पत्रिका तुपल्या लग्नाची आहे? हा, ही मुपल्या लग्नाची पत्रिका आहे. अख्खर शेवटी तू तुपलं वचन पूर्णच केला हा? अरे यार, काय सांगू तुला, तुपलं घर लय मुश्किलनं सापडलंय. तू तर नाही भेटला तिकडं, पण वय नाही भेटला तिकडं. अरे यार, तू आता लक्षात असं ना, तू तुपलं वचन पूर्ण नाही केलं. आपण काय एकामेकाला वचन दिलं तर काही बी झालं तरी आपण एकामेकाच्या लग्नाला बोलायचं म्हणून. परिस्थिती बरोबर नव्हती यार. वडील राहिले नाहीत, त्याच्यामुळेच मी लग्न लवकर केलं यार. आणि वडिलाला अटॅक आलता. हॉस्पिटलमध्ये लय लवकर नेलं यार, पण ते नाही वाचू शकले यार. पण त्यांनी जाता जाता मला एक वचन दिलं तर, तू जे आता वहिनीला भेटला ना, आणि तुझी जी वहिनी नाही आताची, ही आमच्या गावापाशी राहत होती. पण मी कुठं कामाला गेलो ना, तर ती लय वडीलला जीव लावायची. आणि वडिलांनी एक वचन दिलं तर, मी जर गेलो ना, तिच्या संगत लग्न कर म्हणून. त्याच्यामुळे मी लग्न केलं. आणि तिला एक भाऊ पण आहे. चांगलंय. आणि हा, तुझं लग्नामध्ये जर नाही आला ना, तर मी मंडपामध्ये जाणारच नाही. जरूर येणार यार. तुझ्या वहिनीला पण घेऊन येणार आणि तिच्या भावाला पण घेऊन येणार. याच्यामध्ये ऍड्रेस ते सगळं दिलेलं आहे. आणि हा, तो पत्रिका खोलून तर बघितली नाही ना? नाही. बरं आता बघतो. नाही, तू हे एकटा असताना बघ, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. चल, येतो मग मी. बर ठीक आहे. राहुलना तर लग्नाला बोललंय आणि मी पण म्हणलो मी येईन म्हणून. आणि तो बी लय मोठ्या घरचा मुलगा आहे. तिथे लय श्रीमंत लोक येतील आणि नवे नवे कपडे घालून येतील. आणि हे मुपले कपडे असे. अरे यार, काय करावं समजा नाही. बरं जाऊ दे, ही पत्रिका खोलून बघतो. राहुल आपला खरा मित्र आहे. त्याला माहिती आहे मी काय लय श्रीमंत नाही.